अकोला शहरातील मध्यवर्ती भागातील तारफेल आणि नायगाव परिसरात रेल्वे प्रशासनाने मोठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। रेल्वेच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात येत आहे। काही धार्मिक स्थळी रेल्वेच्या हद्दीत येत असल्याने परिसरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे। रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार तारफेल आणि नायगाव परिसरात अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर विविध प्रकारची अतिक्रमणे करण्यात आली होती। त्याची नोंद घेत प्रशासनाने आज सकाळपासूनच व्यापक कारवाईला सुरुवात केली। जेसीबीसह इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सुरू आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या कारवाईबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे। रेल्वे मागची सुरक्षितता, प्रवाशांचे संरक्षण आणि भविष्यातील विकास कामे लक्षात घेऊन ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। दरम्यान दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून परिसरात हालचालींना वेग आला आहे। आज या ठिकाणी तारफेल परिसरात रेल्वे प्रशासनाच्या वतीनं प्रचंड दादागिरी करून या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिसांच्या सुरक्षेत चालू आहे आणि ही अत्यंत खेदजनक बाब आहे। केंद्र सरकारचा निर्णय असताना संपूर्णपणे पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण हटवता येत नाही, पण या पद्धतीचं कोणतंच कार्य या ठिकाणी झालेलं नाही, यांना नोटीस सुद्धा नाही आणि पुनर्वसन सुद्धा केलं नाही। आणि अशा परिस्थितीत कायद्याप्रमाणे 1 जून पासून अतिक्रमण हटवता येत नाही पावसाळ्यात, तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासनाची कारवाई आहे। ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं माननीय कलेक्टर आणि एसपींशी बोलणं सुद्धा झालेलं होतं, त्यांना GR सुद्धा दिला, पण आज या ठिकाणी पुन्हा उद्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कलेक्टर आणि एसपीशी चर्चा करून या अतिक्रमणधारकांना न्याय देण्याची भूमिका न्यायालयाच्या माध्यमातून करू आणि यांना न्याय देऊ, कारण की यांचं प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। तसंच यांच्या पावसाळ्याच्या तोंडावर यांनी कुठं राहायला जावं हा मोठा भीषण प्रश्न या नागरिकांसमोर आहे आणि इथे सर्व जातीचे नागरिक या वस्तीत राहतात आणि म्हणून मी या ठिकाणी प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध करतो आणि या संपूर्ण अतिक्रमणधारकांना वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं या लोकांना न्यायालयात ज्यांचं नुकसान प्रचंड झालं त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत कशा पद्धतीनं जास्तीत जास्त होईल यासाठी प्रयत्न केल्या जातील आणि उद्या किंवा परवा या GR वर पुन्हा एसपी आणि कलेक्टरांशी चर्चा करून आज दुपारी सुद्धा साहेब फोनवरून कलेक्टरांशी चर्चा करून हे अतिक्रमण थांबवण्याची विनंती करणार आहे। माझं नाव संतोष राजू निधोने आहे। आम्ही तारफेल सिद्धार्थवाडी तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी राहतो। या ठिकाणी रेल्वे अतिक्रमण आलेलं आहे आणि बरेच वर्षापासून आम्ही इथं जवळपास 40-50 वर्षापासून आम्ही इथं आमच्या आजोबाच्या काळापासून आम्ही इथं राहत आहे, परंतु शासनाने आम्हाला वारंवार पर्याय व्यवस्था देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप आम्हाला ते पर्याय व्यवस्था मिळालेली नाही आहे। आम्हाला आतापर्यंत हेच सांगण्यात आलं होतं की तुम्हाला पर्याय व्यवस्था मिळणार आहे, परंतु आम्हाला कुठलाही आता निर्देश न देता अवघ्या एका दिवसाच्या आतच कालपासून एकदम इथं पोलीस तैनात झालेले आणि आम्हाला शासनाकडून हेच सांगण्यात आलं की तुम्ही जर आम्हाला सहकार्य करणार नाही तर तुम्हाला आम्ही लाठीचार्ज करू किंवा तुम्हाला आम्ही पण सहकार्य करणार नाही। त्यामुळे आता इथं सगळं मजूर वर्ग आहे आणि सर्वांना इथे सर्व मजूर काम आपलं सोडून आता कोणी 2 दिवसापासून इथे जेवलं सुद्धा नाही, कोणाची चूल सुद्धा पेटलेली नाही आहे। आपण सगळा परिसर बघत आहात, सर्व इकडं जास्तीत जास्त पोलीसवाले आलेले आहेत आणि कोणालाही इथं कुठलीही सहकार्य मिळालं नाही आहे। एकूण किती घर आहे? एकूण जवळपास आमचे 218 घराला नोटीस होती आणि त्यातले काही घर कमी झाले, तरी पण आता 180 जवळपास घर आहेत आणि त्यांना शासनातर्फे कुठलीही आता मदत मिळालेली नाहीये। 27/7/2018 रोजी अश्वित कुमार पांडे कलेक्टर असताना त्यांना आम्हाला आश्वासन दिले होते की जोपर्यंत तुम्हाला पर्याय व्यवस्था भेटत नाही तोपर्यंत प्रशासन तुम्हाला हटवणार नाही। त्यानंतर आम्ही वारंवार कलेक्टर ऑफिस, आपले पालकमंत्री सध्याचे आकाश पुणकर यांना सुद्धा भेटलो, त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले की जोपर्यंत तुम्हाला पर्याय व्यवस्था होणार नाही तोपर्यंत आम्ही हटवणार नाही, परंतु त्यांनी घात केला। आम्हाला नोटीस न देता आजपर्यंत नोटीस न देता त्यांनी आम्हाला घर उचलण्यास सांगितले आणि इथं कमीत कमी पोलीस प्रशासनाचा दबाव आणून आम्हाला ते घर उचलण्यास सांगितलेलं आहे आणि आम्हाला अद्यापपर्यंत नोटीस दिलेली नाही आहे, परंतु पोलिसांच्या दबावाखाली
आणि ह्या पूर्ण ह्याच्या खाली आम्हाला हे करावं लागत आहे, कारण तू इथं सर्व गोरगरीब मजूर वर्ग आहे आणि तो एवढा विरोध करू शकत नाही, त्यामुळे आम्हाला घराखाली करावे लागत आहे. आणि तरी आम्हाला अशी विनंती आहे की आकाश पुणकर साहेबांनी ह्या जिल्ह्याचं पालकत्व घेतलेलं आहे, तरी त्यांनी यांना जे सिद्धार्थवाडी तारफेल निवासी आहेत त्यांना पर्याय व्यवस्था करून द्यावी अशी आमची इच्छा आहे. माझं नाव चंद्रशेखर नकाशे, सामाजिक कार्यकर्ता.